सर बैठक झालेली आहे. विरोधकांसाठी शेवटपर्यंत खुर्च्या रिकाम्या ठेवल्याचे चित्र पण पाहायला मिळालेलं आहे. नेमका काय संदेश द्यायचा होता सरकारला? याच्यावरनं महाराष्ट्राच्या एक लक्षात येतंय की इतक्या महत्त्वाच्या विषयावरती सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन अधिवेशन सुरू असताना सुद्धा शासनानं आयोजित केलेली होती बैठक. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री त्या बैठकीला होते. दुपारपर्यंत आम्हाला निरोप होता की सर्व पक्षीयांचा, विशेषतः महाविकास आघाडीच्या नेत्यांचा, की बैठकीला आम्ही येणार आहे. काही लोकांनी निरोप दिले की आम्ही ऑनलाईन जॉईन होणार आहे. ऑनलाईन जॉईन करण्याची सुद्धा व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली होती. परंतु ऐनवेळी म्हणजे जवळपास 6:30ची बैठक होती आणि 6 वाजताच्या दरम्यान त्यांनी बैठकीला न येण्याचा अचानक निर्णय घेतला. एक प्रकारे एवढ्या राज्यासमोरच्या असणाऱ्या ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यापासून महाविकास आघाडीनं पळ काढलेला आहे. पळ काढण्याचा त्यांचा उद्देश काय आहे हे मला माहीत नाही किंवा हे लक्षात येत नाही. पण आता आंदोलनकर्त्यांनी, जे आंदोलनकर्त्यांचे नेते आहेत, त्यांनी ह्याचा विचार करावा की जेव्हा सरकार निर्णय घेण्यासाठी, निर्णय घेण्यापूर्वी सर्व पक्षांचं मत जाणून घेण्यासाठी इतक्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करते आणि त्या बैठकीला जाणीवपूर्वक हे महाविकास आघाडीचे नेते बैठकीला येण्यापासून टाळतात, पळ काढतात. त्यामुळं या सगळ्या नेत्यांनी आता ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, नंबर 1. आणि आजच्या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्यांचं जे प्रारूप आपण पब्लिक डॉमेनमध्ये दिलं आहे त्याच्यावर चर्चा झाली. विशेषतः हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये माननीय मनोज पाटील जरांगेंची जी माझी चर्चा झाली होती, मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा, त्या बाबतीत सुद्धा आपण हैदराबाद गव्हर्नमेंटबरोबर बोललेलो आहे. कालच 11 अधिकाऱ्यांची आमची टीम ही आपण तेलंगणा गव्हर्नमेंटकडं ते कागदपत्र तपासण्यासाठी म्हणून हैदराबादला पाठवलेली आहे. आमचे अधिकारी गेली 2 दिवस झाले हैदराबादमध्ये आहेत. उद्या आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब स्वतः तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरनं बोलतील. कारण ती कागदपत्रांची संख्या जवळपास 7 ते 8 हजार आहे. ती आपल्याला स्कॅन करून सर्टिफाय करून घ्यावी लागणार आहे. त्यामुळं त्याच्यासाठी त्या सरकारनं परवानगी द्यावी, यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बोलतील. सरकार या सगळ्या बाबतीत जे काही सरकारने शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे सरकार काम करत आहे. मी एवढंच सांगेन की आम्ही इतकं सकारात्मकदृष्ट्या सगळ्या गोष्टी करतोय आता, तर माननीय मनोज पाटील जरांगे साहेबांना माझा या ठिकाणी आग्रह राहील की जरूर चर्चेची दारं सरकारची उघडी आहेत. मी त्यांच्याकडे चर्चा करून आल्यापासून आम्ही बरीच एक पाऊल पुढं टाकत हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा विषय आपण सोडवण्याच्या कामामध्ये आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करतोय. मनोज पाटील जरांगे साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करायला हवं तर स्वतः या ठिकाणी 1 to 1 मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करावी, किंवा त्यांना जर त्यांचं प्रतिनिधी मंडळ चर्चा करायला पाठवायचं असेल तर त्यांचं प्रतिनिधी मंडळ सुद्धा त्यांनी केव्हाही चर्चा करायला पाठवावं. राज्य सरकारची हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आणि कॉन्क्रीटपणे सोडवण्याच्या दृष्टीनं चर्चेची दारं सर्व आंदोलनकर्त्यांसाठी खुली आहेत. मंत्री महोदय बोलतो. तुम्ही चर्चा करताय, मात्र दुसरीकडे जरांगे यांची एकीकडे शांतता रॅली चालू आहे, दुसरीकडे आता भुजबळांनी सुद्धा ओबीसी रॅली काढण्याचा एकंदरीत निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला वाटत नाही अशा 2 रॅली निघाल्यामुळे समाजाचा कायदा सुव्यवस्था बनवू शकतो? आजची बैठक का होती? दोन्ही समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी होती. म्हणजे ओबीसी समाजाचा सुद्धा गैरसमज होऊ नये की आमच्या ताटातलं काढून दुसऱ्या कोणाच तरी ताटात तुम्ही वाढताय, तोही गैरसमज होऊ नये. आणि मराठा आरक्षणाला जे स्वतंत्र 10% आरक्षण आपण दिलेलं आहे, जे आरक्षण दिल्यापासून आजपर्यंत कोर्टात टिकलेलं आहे, ते आरक्षण टिकावं. आणि त्याच्यानंतर ज्या काही बाबी मनोज पाटील जरांगेने किंवा मराठा आंदोलनकर्त्यांनी समोर मांडलेल्या आहेत, मग सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल, विशेषतः मराठवाड्यातल्या जिल्ह्यांसाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा विषय असेल, या सगळ्या बाबतीत सुद्धा सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणून मी सांगितलं 3 आठवडे झाले असतील किंवा 1 महिना होत आला असेल मी जरांगे पाटील साहेबांना भेटून आलो. एकही दिवस आम्ही वाया घालवलेला नाही या कामासाठी. आमचे सगळे, म्हणून तर आमची अधिकाऱ्यांची टीम आम्ही त्या ठिकाणी तेलंगणा गव्हर्नमेंटकडे पाठवलेली आहे.
सरकार कुठल्याही समाजात तेढ निर्माण होणार नाही अशाच दृष्टीनं सरकार नेहमी प्रयत्न करेल. सर्वपक्षीय नेत्यांमध्येच एकमत नाहीये. एक जण म्हणतो जी.आर. थांबवा किंवा त्या संदर्भात 2 मत आहेत. तर कशा पद्धतीने कुठला विषय मला नेत्यांनी जो सगळ्या कुठला जी.आर. सगळ्या सोयऱ्यांचा साहेब प्रारूप आहे तो जी.आर. निघालेला नाही. त्याचा ड्राफ्ट आहे ड्राफ्ट आणि त्या ड्राफ्टवरती आपण सजेशन्स ऑब्जेक्शन्स लोकांची मागवलेली आहेत. याचा अर्थ एखादा कायदा करण्यापूर्वी जेव्हा त्याचं प्रारूप ज्याला आपण म्हणतो ते जेव्हा पब्लिक डॉमेनमध्ये टाकतो तेव्हा पब्लिकचं त्याच्या बाजूनं मत आहे, विरोधात मत आहे किंवा आणखीन वेगळ्या काही सूचना आहेत त्या आलेल्या आहेत. जवळपास 8 लाखापेक्षा जास्त त्याची छाननीसुद्धा सुरू आहे. म्हणजे आम्ही शांत बसलो असं नाही. मध्ये फक्त 2 महिने लोकसभा आचारसंहिता होती म्हणून आमचे अधिकारी त्या कामामध्ये होते. त्याच्यानंतर आता गेले महिना झाला त्या 8.5 लाख जे काय ऑब्जेक्शन्स आले त्याच्या स्क्रुटिनीचं काम सुरू आहे. त्यामुळं एक जण एक म्हणतोय एक जण वेगळं म्हणतोय असं नाही. जे काही स्क्रुटिनी झाल्यानंतर अंतिम अहवाल पुढे येईल त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल. उपमुख्यमंत्री सोयऱ्यांबाबत जो आहे तो अभ्यास करून सर्व मंत्रिमंडळ असेल किंवा मुख्यमंत्री जो आहे तो निर्णय घेतील. वारंवार जरांगेंची हीच मागणी आहे की सगळ्या सोयऱ्यांचा आमचा विचार करण्यात यावा. अगदी बरोबर आहे. सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतीतलं सुद्धा मी परत सांगेन की बघा 8-8.5 लाख ऑब्जेक्शन्स जेव्हा येतात तेव्हा त्याचं विगतवारी करणं की बाबा त्याच्या बाजूनं किती आहेत, त्याच्या विरोधात किती आहेत, बाजूने आहेत तर एकसारखी हरकत घेणारे किती आहेत, म्हणजे विरोधात आहेत तर एकसारखी हरकत घेऊन विरोध करणारे किती आहेत, बाजूने आहेत तर एकसारखी हरकत घेऊन समर्थन करणारे किती आहेत, वेगवेगळ्या अर्थाचे वेगवेगळा त्याचा संदर्भ असणार या सगळ्या बारकावे हे त्या स्क्रुटिनीमध्ये तपासावे लागतात. त्यामुळं त्याला थोडासा वेळ लागतोय. पण त्यामुळं 10% जे आरक्षण मिळालेलं आहे त्याला कुठेही बाधा आलेली नाही. त्याला सुद्धा काही लोकांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलं पण आमचे ॲडव्होकेट जनरल आमची वकिलांची टीम ही सतत ते आरक्षण टिकण्यासाठी प्रत्येक तारखेला हजर आहे. त्यामुळं आता त्याचे लाभसुद्धा मिळायला सुरुवात झाली. त्याच्यानंतरच्या नोकऱ्या ज्या काही आपण राज्य सरकारच्या काढल्या त्याच्यामध्ये आपण 10% आरक्षण लावलं. नवीन रोस्टर या ठिकाणी 10% मराठा आरक्षणाचे दिलं. ज्या सवलती होत्या विद्यालय म्हणजे शैक्षणिक सवलती होत्या, वसतिगृह निर्वाह भत्ता होत्या या सुद्धा सवलती आपण लागू केल्या. म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार हे देणारं सरकार आहे हे फक्त सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.